अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार श्रोते हो. आज आपण श्रवण करत आहात श्री स्वामी समर्थ महाराजांचा अतिशय प्रेमळ संदेश. पाहून दुर्लक्ष करू नका. हा संदेश जर तुम्ही शेवटपर्यंत बघत असाल तर तुमच्या जीवनात सर्व दुःख दूर होऊन तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो आणि सर्व अडचणी दूर होऊन एक आनंदी आणि समाधानी जीवन तुम्ही जगू शकाल. असे स्वामी समर्थ महाराजांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सगळ्यात अगोदर भेटून जातील. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भक्ती म्हणजे नेमकं काय? दिवसातून 2 वेळा पूजा, आठवड्यातून एकदा मंदिरात जाऊन देवाचं दर्शन आणि अमुक एक वारी, उपवास झाली भक्ती. मग इतर बाकी वेळ दुसऱ्यांचा उपहास. पाठीमागे त्यांच्याबद्दल अपशब्द, अहंकार, गर्व आणि अट्टहास. ही भक्ती नाही, ही आहे सक्ती. सगळे करतात म्हणून आपण पण करायची सक्ती. भक्तीत शक्ती असावी, सक्ती नसावी. कुंभाराला मग्न होऊन मडक्याला आकार द्यायचं पाहावं. जोपर्यंत मडक्याला हवा तसा आकार मिळत नाही तोपर्यंत कुंभाराचे हात त्याला आकार देत असतात. ती खरी भक्ती. आईला आपल्या लेकराला गुंजरताना पाहावं, ती खरी भक्ती. एखाद्या संताला बेधुंद होऊन अभंग गाताना पाहावं, ती खरी भक्ती. चिमणीला आपल्या पिल्लांना भरवताना पाहावं, ती खरी भक्ती. मनापासून केलेली गोष्ट प्रत्येक म्हणजे गोष्ट भक्ती होय. अहो, ज्याने संपूर्ण सृष्टी निर्माण केली त्याला जाऊन माणसं हे काम झालं तर तुला अभिषेक करेन किंवा आणखी एक देणगी देऊन लालूच दाखवतो, त्याला भक्ती नाही म्हणत. भक्ती हा निरपेक्ष, नित्तळ, निर्मळ आणि प्रामाणिक भाव आहे. भक्तीच्या सीमा त्या पलीकडल्या आहेत, किंबहुना भक्तीला सीमाच नाही. भक्तीच्या सीमा ठरवायला जातो ना तिथेच आपण फसतो. म्हणून तर बाबूजी एका भगवद्गीतेत म्हणतात, देव अंतरात नांदे, देव दाही दिशांनी गांदे, देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी, देव शोधून या पाहावी, देव सहानुभूती या ठाई. म्हणून एक शेतकरी होता. तो आपल्या शेतात मशागत करायचा. त्या शेताच्या मधोमध दगडाचा एक भाग जमिनीचा वर पसरला होता. त्यामुळे तो अनेक वेळा त्याला अडथळ्यानंतर पडला होता. त्याला काढण्यासाठी शेतीची बरीच अवजारं तुटली हे कळत नव्हतं. रोजच्या प्रमाणे आजही तो पहाटे शेतीला गेला, पण वर्षानुवर्ष जे घडत होतं तेच घडलं. पुन्हा एकदा शेतकऱ्याचा नांगर दगडावर आदळून तुटला. शेतकऱ्याला खूप राग आला आणि त्याने मनात विचार केला की आज काही झालं तरी हा खडक जमिनीतून काढून या शेताबाहेर टाकायचा. त्याने लगेच धावून 2-4 जणांना बोलवून आणि सगळ्यासह त्या दगडापर्यंत पोहोचला. मित्रांनो, शेतकरी म्हणाला, हे बघा, जमिनीतून बाहेर पडलेल्या या खडकाच्या भागाने माझे खूप नुकसान केले आहे आणि आज आपण सर्वांनी मिळून तो मुळापासून बाहेर काढायचा. असं म्हणून तो फावड्याने दगडाच्या काठावर मारू लागला. पण काय, त्याने 1-2च मारले आणि संपूर्ण दगडातून बाहेर, जमिनीतून बाहेर पडला. एकत्र उभा असलेले लोक आश्चर्यचकित झाले आणि त्यांच्यापैकी एकाने हसून विचारलं, का भाऊ, तुमच्या शेतात मधोमध एक मोठा खडक गाडला आहे असं म्हणायचे, पण तो छोटा दगड निघाला. शेतकऱ्यालाही आश्चर्य वाटले की वर्षानुवर्ष जो त्याला मोठा खडक समजत होता प्रत्यक्षात तो एक छोटासा दगड होता. आधी काढण्याचा प्रयत्न केला असता तर एवढा त्रास सहन करावा लागला नसता आणि मित्रांसमोर आपली चेष्टा केली नसती, अशी खंत त्याने व्यक्त केली. सांगण्याचा हेतू एकच, हाच की शेतकऱ्याप्रमाणे आपणही जीवनातील छोट्या छोट्या अडथळ्यांना अनेकदा मोठे मोठे मानतो आणि त्यांना सामोरं जाण्याऐवजी त्रास सहन करत राहतो. गरज आहे ती वेळ वाया न घालवता त्या संकटांची लढण्याची. आणि जेव्हा आपण हे करतो तेव्हा काही वेळातच खडकासारखी दिसणारी समस्या एका छोट्या दगडासारखी दिसू लागेल, ज्याला आपण सहज ठोकरून पुढे जाऊ शकतो. म्हणून माणसाला मीपणात आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी विसर पडून जातो. त्याला हे कळत नाही की कुणी जन्माला येताना कुठलंही लेबल लावून जन्माला येत नाही.
तर फक्त एक माणूस म्हणून जन्माला येतो आणि मरतानाही एक माणूस म्हणून मरत असतो. तेव्हा आपण जिवंत असताना आपल्यातील माणसांना कधी कधी सोडचिठ्ठी द्यायची नाही, कारण शेवटी तुम्ही एखाद्या पदावरचे अधिकारी किंवा विविध कार्यातील गुणवंत म्हणून कसे आहात यापेक्षा तुम्ही माणूस म्हणून कसे आहात हे जास्त महत्वाचं असतं. कारण आपलं ते गुणवंत व्यक्तिमत्व हे आपल्या आयुष्यातील यशांच्या शिखरावर असताना लोकांना भावलेली मुद्रा असते. त्या काळात आपल्या हाती सत्तेची दोर असल्यामुळे सगळेजण आपल्याला मान आदर देत असतात. आपल्याला प्रत्येक गोष्टीला अतिशय युक्तीने दाद दिली जाते. अगदी आपली माकड चाळे सुद्धा लोकांना हनुमंतांच्या सूर्यबिंब गिळगीपर्यंत गेलेल्या झेपेपेक्षा महान वाटत असते. परंतु इतिहासाचे धडे खोकून खोकून सुद्धा आपल्या हे लक्षात येत नाही की सगळा मामला भाटगिरी, हुजेगिरी, चमकेगिरी असते. जसं जगन्नाथाच्या रथाखालून जाणाऱ्या कुत्र्याला सारे लोक मला नमस्कार करतात असं वाटतं, पण रथ डोक्यावर बाजूला होताच पाठीवर काठी बसते आणि सत्तेची जाणीव होते. तसंच आपलं होत असतं. तेव्हा या ठराविक कालमर्यादेत मर्याद असणाऱ्या तथाकथित मोठेपणांच्या ओळखीची हाव धरण्यापेक्षा शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणाऱ्या आपल्या प्रामाणिक माणसाला अंतर कधी द्यायचा नसतो. म्हणून जीवन जगत असताना जीवनाचा आनंद घ्या, किंबहुना तुम्ही तुमच्या जीवनाचा प्रत्येक क्षणाचा आनंद घेतलाच पाहिजे. जीवन खूप सुंदर आहे, जीवनाला एक वळण दिलं पाहिजे. म्हणून असे स्वामी समर्थांचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा ह्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून स्वामी समर्थ महाराजांचा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर अखंड आशीर्वाद राहील. आणि मनात तुमच्या देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तारुण्य म्हणजे ज्वलंत धमन्याचं अविरत स्पंदन आहे. निसर्गानं मानवाला दिलेला सर्वात श्रेष्ठ वर, जीवनाच्या नगरातील एकमेव राज्यमार्ग, निसर्गाच्या साम्राज्यातील तो वसंत आहे. मनाच्या मयुराचा पूर्ण पसरलेला पिसारा, भावनांच्या उदण्यातील धुंद केवडा. कितीही चांगल्या शब्दांचा सुविचार असू दे, चेहऱ्यावर हसून नजरेत आपुलकी आणि हृदयात प्रेम नसेल तर सर्व व्यर्थ आहे. म्हणून जीवन जगत असताना संयम ठेवा. संकटाचे हेही दिवस जातील. आज जे तुम्हाला पाहून हसतात ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील. म्हणून आयुष्यात समजा आपण एखाद्या गोष्टीत हरलो तर ती भावना जितकी दुर्दैवी आणि दुःखदायक असते त्यापेक्षा पुन्हा त्याच गोष्टीत जिंकण्याची इच्छा नसणं ही भावना जास्त भयंकर असते. प्रयत्न करत राहा. नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये यश मिळल्याशिवाय राहणार नाही. फक्त कर्म चांगलं करा, कारण स्वतःचं जीवन हे एका वर्तुळासारखं असतं. ते शेवटी फिरून तुमच्याकडेच येणार आहे. म्हणून कर्म चांगलं असेल तर फळही तुम्हाला नक्कीच चांगलं भेटणार आहे. आवडलेलं आणि निवडलेलं याची जेव्हा सांगड घालता येत नाही तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त तडजोड. कारण आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही आणि निवडलेलं मनापासून स्वीकारता येत नाही. तरीही प्रयत्न केला पाहिजे. माणसानं मन असो किंवा मिठाई, जर गोडवाच नसेल तर माणूसच काय मुंगी सुद्धा जवळ येत नाही. म्हणून जीवनामध्ये जगत असताना तुम्ही नेहमी आनंदी, सकारात्मक राहा. आपल्याकडून होणाऱ्या एखाद्याला मदत करा, गरजूला मदत करा. माणुसकी धर्म पाळा. ह्या जगात दुसरा कुठलाही धर्म नाही. जो माणुसकीशिवाय राहतो त्याला जगात किंमत नाही. ह्या कलियुगात जर तुम्हाला जिंकायचं असेल तर नक्कीच तुम्ही दान केलं पाहिजे. आणि दानात काय सर्वश्रेष्ठ असेल तर ते अन्नदान आहे. अन्नदानम सर्वश्रेष्ठ हा नक्की तुम्ही डोक्यात घेतलं पाहिजे. जीवन जगत असताना आपल्याला जीवनात ज्याला शब्द समजतात, भावना समजतात तो वेळ पाळतो, आणि ज्याला फक्त स्वार्थ समजतो तो वेळ साधतो. कमाईचा अर्थ फक्त धन कमावणे असा नाही होत, तर अनुभव, नाती, मान सन्मान, वागणूक आणि संस्कार
हे सुद्धा कमाईमध्येच मोजले जातात. एकट्या सुईचा स्वभाव टोचणारा असतो, पण ज्या वेळेस त्याच्या सोबतीला धागा आला की हा स्वभाव बदलून एका दुसऱ्यांना जोडणारा बनतो. म्हणून तुम्ही जीवनात जगत असताना एखादा आपल्यामुळंच आनंदी झाला पाहिजे, एखाद्याला आपण कामी पडलो पाहिजे, हे नेहमी माणसाच्या मनात घर करून राहिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कोणाच्या कामाला येता हे खरंच खूप मोठं भाग्याचं कायम आहे. तुमचं कर्म चांगलं आहे म्हणून तुम्हाला आतापर्यंत स्वामींनी साथ दिली. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती ह्या जगाला कळू दे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तू फक्त तुझं कर्म कर, तुला निश्चितच फळ मी देणार आहे. हा संदेश एवढा बघितला असेल तर अजून थोडा वेळ थांबून नक्की हा संदेश पूर्ण बघा. तुमच्या जीवनात नक्कीच आनंदाची बातमी आल्याशिवाय राहणार नाही. संयम बाळगा. काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून जावं लागतं. म्हणून हा ही वेळ जाईल हा विचार करा. झालेल्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा येणाऱ्या गोष्टींसाठी चांगलं काम करा. नक्कीच भविष्यकाळ हा चांगला आणि तीव्र प्रकाशाचा, उत्साही, आनंदी जीवन जगण्याचा मार्ग मोकळा करेल. अडचणीच्या वेळी सर्वात चांगला आधार म्हणजे तुमचा स्वतःवरचा विश्वास. तुम्ही सध्या मोबाईलच्या दुनियेत गुंग आहात. तुम्ही स्वतःला ओळखा, स्वतःची किंमत ठरवा, तरच जग तुम्हाला किंमत देईल. जो तुमच्या कानात हळू सांगत असतो, सर्व चांगलं होईल, मनाचं 100% पूर्ण ऐका. विचार थांबवून कृती करा. वास्तवात जगण्याचा प्रयत्न करा. नक्कीच यश पदरी पडल्याशिवाय राहणार नाही. आनंद वाटणाऱ्यांच्या ओंजळी कधी रिकाम्या राहत नाहीत, कारण त्यांना पुन्हा भरण्याचं वरदान स्वतः परमेश्वराकडून लाभलेलं असतं. म्हणून आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटतं, तेच तुम्ही साध्य केलं पाहिजे. जीवनात येणारे सुखदुःखाचे, अपयशाचे क्षण आयुष्यात अनुभव नावाच्या शिदोरीला मोठं करत असतात. पुण्य करायचा कितीही प्रयत्न केला तरी त्यातून नेहमी पाप घडत असतं आणि आपल्या हातून नक्की पुण्य किती घडतं याची आपण नोंद घेतली पाहिजे. कोणाकडंच नसते ते, फक्त स्वतःच्या मनाकडं. आणि असे काही पुण्य करायचं असतात की ज्याचा साक्षीदार फक्त देवाशिवाय दुसरा कोणीही नसतो. कोणतीही गोष्ट असो, बोलून दाखवल्याशिवाय डोक्यावरली ताण कमी होत नाही आणि बोललेली गोष्ट पुढल्या व्यक्तीने समजून घेतल्याशिवाय मनाला शांतीही मिळत नाही. संवाद साधल्यामुळे मनातील गोष्टी समजतात व समजून घेतल्यामुळं अनेक गैरसमज दूर होतात. म्हणून नात्यात संवाद साधणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे एकमेकांच्या समस्या, अडचणी, सुखदुःख अशा अनेक गोष्टी कळून येतील व नाते अजून घट्ट बनतील. मन असो किंवा मिठाई, नक्की तुमच्यामध्ये गोडवा नक्कीच ठेवा. तुम्हाला देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो. हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. तुमचं कर्म चांगलं असेल तर तुम्हाला त्याचं फळ ही गोडच मिळणार आहे. आता जे घडून गेलंय त्या कर्माचं फळ आपण बदलू शकत नाही, पण येणारा काळ आपल्या हातामध्ये आहे. तुम्ही तुमचं कर्म चांगलं करत चला आणि चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याचीही गरज नाही, तो सर्वांना दिसत असतो. म्हणून मंदिरातला देव एक वेळ टाळला तरी चालेल, पण कर्मातला देव मात्र तुम्ही कधीही टाळू नका. आज जरी आपली माणसंच आपलं दुःख समजावून घेत नसतील तर त्यांना माणसांना आपलं म्हणावं तरी कसं. संकुचित मन हे संभ्रम आणि शंका निर्माण करत असतं. मोठं मन शक्यतो संधी आणि यश निर्माण करत असतं. म्हणून विचार हा मोठा ठेवा. तुमच्या कामाचा पाठलाग करा, देहाकडे निरीक्षण करा आणि त्या मार्गात पुढे चला. गाठ कशीही असली
तरी सोडवता येतच असते, हे नेहमी तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. प्रश्न फक्त आतल्या गाठीची माणसं भेटल्यावर उभा राहतो. कमी वयात माणूस समजदार असाच नाही होत. काहींना लोक समजदार बनवतात, तर काहींना परिस्थिती. म्हणून जशी परिस्थिती आहे तसा अभ्यास करा आणि परिस्थिती बदलण्याच्या मार्गामध्ये सुरुवात करा. आणि समजदारीची भाषा तेच वापरतात ज्यांनी कमी वयात जास्त वाईट दिवस पाहिलेले असतात. म्हणून कुणालाही कमी लेखू नका. गरीब श्रीमंती हा एक भेद आहे. जातीपातीमध्ये माणूस विस्कळून गेलेला आहे. माणुसकी धर्म पाळा. जीवनामध्ये एक माणूस आहे, तो माणसाप्रमाणे जगा. आपण कुठलेही पशु पक्षी नाहीत. आपण मानवतेचा धर्म आहे. मानवानं मानवासाठी कर्म केलं पाहिजे चांगलं, तरच त्याला फळ मिळणार आहे चांगलं. विचाराच्या पवित्र्यातूनच संबंधात गोडी निर्माण होते. मन शुद्ध असल्यास दुसऱ्याबद्दल कधीही वाईट विचार येत नाहीत. आदर हा आपल्या व्यक्तिमत्वातील महत्त्वाचा घटक आहे. तो गुंतवणुकीसारखा आहे. जेव्हा आपण इतरांना देतो तेव्हा त्याची परतफेड दुपटीने होत असते. कपडे नाही, माणसाचे विचार ब्रँडेड पाहिजेत. जगणं ठाऊक असणाऱ्याला वागणं कसं वागावं हे सांगावं लागत नाही. संसाराची झोळी कितीही फाटकी असली तरी जोपर्यंत सोयीला धाग्याची साथ असते तोपर्यंत झोळीचं अस्तित्व शाबूत असतं. आयुष्याकडे इतक्या सुंदरतेनं बघितलं की आयुष्यातील इतकंच मनमोहक दिसायला लागतं. जगण्याची धून सापडली की आयुष्याची रंगत वाढते. म्हणून नेहमी जीवन जगत असताना आनंदानं प्रोत्साहानं जगा. आपल्याकडं माणसानं एका बघितलं तर त्याला एक जगण्याची उमेद निर्माण होईल. अशी तुमची पर्सनॅलिटी ठेवा. तुमचं व्यक्तिमत्व चांगलं बनवा. जीवनामध्ये तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. विषय राहिला पैशाचा. पैसा हा तुम्हाला तुमच्या बुद्धीच्या कुवतीवरच मिळणार आहे. जोपर्यंत तुम्ही योग्य दिशेने वाटचाल करणार नाही, तुम्ही आळस झटकून तुम्ही पूर्ण प्रोत्साहानं काम करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला तुमच्या कामात यश मिळणार नाही. विश्वास असलेली व्यक्ती सोबत असले की भावना व्यक्त करण्यासाठी शब्द शोधावे लागत नाही, तर चेहऱ्यावर येणारे भावच सर्व काही गोष्टी व्यक्त करतात. दुसऱ्याची विचारपूस करणं ही भावना जरी छोटी वाटत असेल तरी तिच्यात माणुसकीची भली मोठी ताकद लपलेली असते. आपलं अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणतीही गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाही. चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला. बाकीचं परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल. सहनशीलता आणि हास्य हे यशस्वी व्यक्तींचे दोन महत्त्वाचे गुण आहेत. कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही, तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही. म्हणून जीवन जगत असताना संयम बाळगा आणि योग्य दिशेकडे वाटचाल करा. आपण फक्त आनंदित राहण्याचा प्रयत्न करावा. कारण आपल्या दुःख देणाऱ्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत असतात. म्हणून तुम्ही जीवन जगत असताना पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा आयुष्याची पलटणारी पानं ही खूप काही शिकवण करून देतात. जीवनात आपल्याला सोडून कोणी गेलं असेल आणि आपल्या जीवनात जर शांतता हवी असेल तर सोडून गेलेल्याशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या. कारण पूर्ण जगात काटे टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल टाकणं केव्हाही चांगलं. उगवणाऱ्या सूर्याचं आणि पडणाऱ्या घोड्यांचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते. प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची दौड करावी लागते. आयुष्यात कुणाची पारख त्यांच्या रंगावरून न करता उलट त्यांच्या मनावरून करा. कारण पांढऱ्या रंगावर जर जगात विश्वास असेल तर मिठाने सुद्धा जखमा भरल्याच असतात. म्हणून माणसांना कुंडलीतल्या नाही तर जमिनीत लावलेल्या झाडासारखं असावं. कोणी पाणी घालेल या आशेवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीवर ओलावा शोधून घेत मोठं व्हावं.
अर्ध्या अडचणीचं निवारण तिथेच होतं, जेव्हा आपल्या माणसांकडूनच असं म्हटलं जातं की काळजी करू नको, सर्व काही ठीक होईल. उगाची भीतोशी, भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती, ह्या जगाला कळू दे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द तुम्ही स्वामी समर्थांचे तुमच्या कानावर पडू द्या आणि तुमच्या कर्माला सुरुवात करा. जीवन खूप सुंदर आहे. जीवनाचा आनंद घ्या, प्रेम करा तुमच्या स्वतःवर आणि विश्वावर. तुम्ही माणुसकीचा धर्म पाळा. आपल्याकडून एखाद्याचं काम होत असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या पदरच्या पैशातून एखाद्याला आनंद मिळवून द्या. समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. कारण समजून घेण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. चांगलं मन व चांगला स्वभाव हे दोन्ही आवश्यक असतात. चांगल्या मनाने काही नाती जुळतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाते आयुष्यभर टिकतात. नेहमी सत्याच्या मार्गाने चाला. या मार्गावर अपघात कमी होतात, कारण या मार्गाने येणारी संख्या खरंच खूप कमी असते आणि त्यांचा वेग ही कमीच असतो, कारण त्यांच्याकडे संयम सहनशीलता ही नक्कीच असते. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, वाईट परिस्थिती आणि कठीण काळ हाच माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो. त्या काळात एवढं शिकायला मिळतं की त्या ज्ञानाची शिदोरी जन्मभर पुरते. साखर जरी गोड असली तरी ती विरघळायला उशीर लागतो, पण मीठ मात्र पटकन विरघळतं. हे माणसानं लक्षात ठेवलं पाहिजे. आयुष्य हे असंच आहे. गोड गोष्टी जीवनात अनुभवण्यासाठी थोडंसं थांबावं लागतं, पण खारट गोष्टी आपल्याला पटकन चटके देऊन जातात. चेहऱ्याच्या आणि शरीराच्या सौंदर्यापेक्षा आपल्या वागणुकीच्या सौंदर्यावर माणसानं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आयुष्य स्वतःसाठी आनंददायी आणि इतरांसाठी अविस्मरणीय प्रेरणादायी बनेल. शंकेला इलाज नाही, स्वभावाला औषध नाही, चरित्र्याला प्रमाणपत्र नाही, शब्दापेक्षा काही तिखट नाही आणि मौनासारखं उत्तम साधन या जगात कुठलं नाही. म्हणून स्वामी समर्थ महाराज म्हणतात, श्रोते हो, जो शांत आहे, ज्यानं मौन तोंडावर ताबा मिळवला, वाणीवर ताबा मिळवला, तोच ह्या जगात सिद्ध झालेला आहे. म्हणून आकाशात जेव्हा आपण ऊन आणि पावसाचा संघर्ष असतो, तेव्हाच इंद्रधनुष्य तयार होतो. आयुष्य हे असंच आहे. तुम्ही लक्षात घ्या, सुखदुःखाचे हेलकावे घेतच चालावं लागतं. तडजोडीमुळे नुकसान होत नाही, तर संधी मिळते इंद्रधनुष्य फुलवण्यासाठी. आणि प्रत्येकाने जीवनात तडजोड केली पाहिजे. स्वतःचा एक इंद्रधनुष्य 7 रंगांचा प्रत्येकानंही तयार केला पाहिजे. इतरांच्या जीवनासाठी आपलं थोडं तरी योगदान दिलं पाहिजे. आपली संगत आपलं भविष्य घडवतं. तांदूळ जर कुंकूसोबत किक्स झाला तर तो देवाच्या चरणी पोचतात, पण जर डाळीसोबत मिक्स झाला तर त्याची खिचडी बनते. आपण कोण आहोत यापेक्षा कोणाच्या संगतीत आहोत हे जास्त महत्त्वाचं आहे. मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा रूपाचा, झोपडी का असेना पण तिथे घास असावा सुखाचा. तरच जीवनाला अर्थ, नाहीतर सगळं व्यर्थ. एकदाच जन्म, एकदाच मरण, येणार उघडा, जाणार उघडा. माझं माझं करू नये, इथं काहीच नाही आपलं. मन मोकळेपणानं जगा, माणुसकी धर्म जपा. एकच धर्म आहे या जगात, माणुसकीशिवाय पर्याय नाही. कारण जो प्रत्येकाला आपलं म्हणतो त्याला कधीच कोण परक म्हणत नाही. म्हणून दुसरा जरी असला तरी त्याच्याबद्दल आपल्याला कृतज्ञता झाली पाहिजे. दुबळा आणि गरिबाला थोडी तरी आपल्याकडून मदत केली पाहिजे. फूल नाही, फुलाची पाकळी आपल्या खिशातून गेली पाहिजे. ह्या कलियुगात काय महत्त्वाचं राहिलं असेल तर ते सर्वात श्रेष्ठ दान आहे. आणि दानात काय श्रेष्ठ राहिलं असेल तर ते अन्नदान आहे. म्हणून भुकेलेला, भिकाऱ्याला
नक्कीच तुम्ही दान केलं पाहिजे. फूल नाही फुलाची पाकळी त्याला दिली पाहिजे आणि दिल्यानं 100% वाढ होत असते, हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण कितीही प्रयत्न केला तरी कोणाचा स्वभाव नाही बदलू शकत. कारण कांद्याला कितीही प्रेमानं कापलं तरी तो अश्रूच देत असतो. परिपक्वता पिकलेले फळ खाण्यात खूप मधुर लागतात, कारण ती परिपक्व झालेली असतात. तसं आयुष्य सुद्धा अभ्यास, अनुभव, शिक्षणाने माणूस परिपक्व झाला की त्याचा सहवास प्रत्येक व्यक्तीला मधुर वाटतो. म्हणून स्वतःसाठी वेळ काढा, स्वतःच्या भविष्याचा विचार करा, स्वतःच्या वर्तमानाचा विचार करून वास्तवात जगण्याचा प्रयत्न करा. कितीही संकट आली, काहीही झालं तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी स्वामी शक्ती ह्या जगाला कळू दे. म्हणून स्वामी समर्थ महाराजांचे असे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी समर्थ महाराजांचा संदेश इथपर्यंत पाहिला असेल तर नक्की शेवटपर्यंत बघा. तुमच्या जीवनातील नाती आणि विश्वास हे एकमेकांचे खूप चांगले मित्र होतील. नातं ठेवा, आगर ठेवू नका. विश्वास मात्र जरूर ठेवा, कारण विश्वास असतो तिथे नातं आपोआप बनलं जातं. शेतामध्ये बी पेरलं नाही तर निसर्ग ती जमीन गवताने भरून टाकतो. याचप्रमाणे माणसानं आपल्या डोक्यामध्ये सकारात्मक विचार भरले नाही, नकारात्मक विचार आपली जागा बनवतात. म्हणून नेहमी चांगलं वाचा, चांगलं बघा, चांगला विचार करा, मगच चांगलं जीवन जगता येईल. कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. संबंध चांगले असतात तोपर्यंत तुमची प्रत्येक गोष्ट चांगली वाटते, मात्र संबंध बिघडल्यावर तुमच्या चांगल्या गोष्टीवर सुद्धा शंका घेतली जाते. स्वभाव हा कोकणाच्या हापूस आंब्यासारखा पाहिजे, जो राजवाड्यात जेवढी चव देतो तेवढीच चव झोपडीत सुद्धा देतो. श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते. कायम टिकणारी गोष्ट एकच, ती म्हणजे नम्रता, चरित्र, माणुसकी आणि म्हणून पैशापेक्षा जीवाला जीव देणाऱ्या जीवभावाची माणसं जोडा आणि जपा. तीच आपली खरी संपत्ती आहे. श्री स्वामी समर्थ. अहंकार, त्याग, निरपेक्ष भक्ती प्रगतीच्या यशोशिखरावर गाठाल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, माणूस काही ना काही ध्येय घेऊन पुढे जात असतो. मेहनत, परिश्रम आणि कष्ट या जोरावर यश, प्रगती साध्य करत असतो. मात्र अनेकांना यश आणि प्रगती पचवणं कठीण होतं. अशा वेळी कळत नकळत अहंकार येत जातो. कालांतराने याच अहंकाराची किंमत मोजावी लागते. असं म्हटलं जातं, ब्रह्मांड नायक अशी ओळख असलेल्या स्वामी समर्थ महाराजांना कोट्यावधी भक्त दररोज पूजत असतात. काही जणांच्या सुखमुखी सदैव स्वामींचे नाव असते. स्वामींच्या अनेक कथा सांगितल्या जातात. अनेक अनुभव भाविकांच्या आलेचंही पाहायला मिळतं. अहंकार त्यागून निरपेक्ष भक्तीनं पुढे जाण्याची शिकवण आपण ह्या कथेतून मिळते. भक्ती निरपेक्ष असावी. गुरुचा आशीर्वाद पाठीशी असणाऱ्यांना कसलेच भान किंवा भय राहत नाही. मेहनत, सातत्य, जिद्द, परिश्रम, सत्कर्म करत यश आणि प्रगतीच्या मार्गावर पुढे जात असतो. मात्र यश आणि प्रगती वारे अंगात भिनून डोक्यापर्यंत पोचले की गर्व होते. मग याचा पुढचा टप्पा म्हणजे अहंकार. माणूस एकदा अहंकारी झाला की त्याला दुसरं चांगलं काहीच दिसत नाही. किती ज्ञान पदरात पडलं तरी अहंकारी माणूस अधोगतीच्या मार्गाला लागतो. स्वामी समर्थ महाराज नरसिंह सरस्वतीचे अवतार आहेत.
हे रामदासी बुवांना फारसे पटत नसे. रामदासी बुवा एका मठाच्या महंत, ते प्रचंड ज्ञानी विद्वान असतात, परंतु अहंकारी आणि फार गर्विष्ठ असतात. वेदशास्त्रात भल्या भल्यांना विद्वानांना ते चितपट करत. एखाद्या व्यक्तीचा पराभव झाला, त्याला दंड किंवा शिक्षा म्हणून आपलं पायतान डोक्यावर ठेवून उभं ठेवायचं. महंत बुवा खोलीला बाहेरून कुलूप लावून निघून जातात. एक दिवस तिथे स्वामी समर्थ तिथे येऊन मुक्कामाची परवानगी मागतात. महंताच्या मठात जागा नसते, म्हणून ध्यान कक्षात केवळ 1 तासासाठी मुक्काम करण्यास ते स्वामींना सांगतात. बरोबर 1 तासाने महंत येतात, स्वामींना उठवतात, परंतु स्वामी काही उठत नाहीत. अनेकदा आणि बराच वेळ प्रयत्न करूनही स्वामी जागे होत नाहीत. यावेळी स्वामींना धडा शिकवावा अशा हेतूने महंताच्या मनात येतो. महंत बुवा खोलीला बाहेरून कुलूप लावून निघून जातात. स्वामी चैतन्य स्वरूप कोणीही डांबून ठेवू शकत नाही, हे महंतांना कळलंच नाही. स्वामी महंताच्या मठात आले आहेत अशी वार्ता कळल्यावर स्वामींचे भक्त असलेले तेथील सर्व शास्त्री स्वामी दर्शनासाठी येतात. महंत त्यांना सांगतात की स्वामींना खोलीत डांबून ठेवलं आहे. शास्त्र ही चपाचपात आणि महंतांना म्हणतात की स्वामी चैतन्य रूप आहेत, कोणीही डांबून ठेवू शकत नाही. मात्र शास्त्री बुवाच्या म्हणण्याला महंत फारशी किंमत देत नाहीत. शास्त्री स्वामींच्या खोलीच्या दाराबरोबर खिन्न मनाने बसून राहतात. थोड्या वेळाने ते तिथून बाहेर पडतात. स्वामी सूर्याला अर्घ्य देत असतात. परिसरात फिरत असतात. ते एका सरोवरापाशी येतात आणि पाहतात ते काय, स्वामी सूर्याला अर्घ्य देत असतात. तेवढ्यात महंत रामदासी बुवा तेथे पोचतात. स्वामींना पाहून महंत अगदी धबकतात. स्वामी बाहेर येतात. महंत आणि शास्त्री बुवा बरोबर पुन्हा मठात येतात. महंत खोलीचे दार उघडतात तर तिथे स्वामी दिसतात. दुसरीकडे त्यांच्यासोबत स्वामी उभे असल्याचे ते पाहतात. एकाच ठिकाणी स्वामींचे 2 रूप पाहून ते अवाक होतात. काही काळ नेमकं काय करावं आणि काय बोलावं हेच त्यांना कळत नाही. अहंकार तुमच्या प्रगतीस बाधक आहे. शेवटी स्वामींचे पाय धरतात. स्वामींना शरण जातात. स्वामी म्हणतात, बुवा तुम्ही ज्ञानी आहात, विद्वान आहात. अहंकार तुमच्या प्रगतीस बाधक आहे. अहंकाराने राग येतो आणि राग माणसाला राखीत मिळवतो. प्रचंड माहिती असूनही अहंकारामुळे प्रकाशाला कोणी कोंडू शकत नाही. ही साधी बाब आपल्या लक्षात आली नाही. ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ असते, कारण ज्ञानात अपेक्षा असते, मात्र भक्ती निरपेक्ष असते. अहंकार त्यागून निरपेक्ष भक्तीच्या मार्गावर पुढे गेलात तर यशोशिखरावर नक्कीच पोचाल, अशी शिकवण स्वामी देतात. स्वामी वचनाने महंत बुवांनी चूक उमगते आणि स्वामी चरणी त्यांनी सर्व आपलं देहत्याग करून घेतलं. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचे अतिशय सुंदर वाक्य आहे की समस्या नाही असा माणूस नाही आणि उपाय नाही अशी समस्या नाही. म्हणून आता सर्वात मोठी समस्या कोणती या प्रश्नाला काही ठराविक उत्तर नाही. हाताच्या 5 बोटाप्रमाणे प्रत्येक मनुष्याच्या समस्याही वेगवेगळ्या असतात. आता समस्या वेगवेगळ्या म्हटल्यावर त्याचे उपायही वेगवेगळे असतातच. कारण जशी समस्या तसा त्यावरील उपाय असतो आणि कुठल्याही समस्येवरील उपाय हा त्या समस्याधारक मनुष्याला स्वतः शोधावा लागतो. असो, माझ्यामध्ये सध्या तरी आपल्या जगातून सर्व नाही म्हणणार नाही. मी पण बऱ्याच प्रमाणावर माणुसकी कुठेतरी लोप पावत आहे. ही एक मोठी समस्या सध्या माणसाच्या या जगात पाहायला मिळत आहे. लोकांकडे पैसा तर अमाप आहे, परंतु माणुसकीच्या खात्यात मात्र कमीत कमी बॅलन्सही नाही. त्यामुळे त्या खात्यावर मग गैरमाणुसकीचा दंड घालत लागतच आहे. परंतु काही लोक इतके निर्घट्ट झाले आहेत,
की गैरमाणुसकीचा दंड भरायला तयार आहेत, परंतु माणुसकीच्या खात्यात प्रेमाचे मिनिमम बॅलन्स ठेवायला तयार नाहीत. दुसरी एक महत्त्वाची समस्या ही आहे की लोकांना आजकाल अपयश अजिबात सहन होत नाही. सर्व कसं मोबाईलवरून डाउनलोड केल्याप्रमाणे तात्काळ हवं आहे. मग होतं काय की आपण स्वतःकडूनच इतक्या अपेक्षा वाढवून ठेवल्या आहेत आणि मग जेव्हा आपण ह्या अपेक्षा पूर्ण करण्यास समर्थ ठरत नाही, तेव्हा मग काही जण आत्महत्येसारखं चुकीचं व टोकाचं पाऊल उचलतात, ज्यांची काहीही गरज नाही. कारण जीवन हे एकदाच मिळतं. जीवनाचा परिपूर्ण आनंद घ्या. कोणताही विचार मनातून काढून टाका आणि स्वामी भक्तीला सुरुवात करा. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये एक वेगळी दिशा, एक वेगळं वळण आणि एक सूर्य असा उघडेल, ज्याची तुम्ही खरंच वाट बघत असाल. म्हणून तिसरी आणि सर्वात महत्त्वाची समस्या आहे आपल्या कर्तृत्ववान हाताला अकर्तृत्ववान मोबाईल. सारे पसाद किचड आपल्या हातातल्या मोबाईलमुळेच होत आहे. माणूस चार चौघात मित्रमैत्रिणीत बसला तरी हातात मोबाईलच चेक करत असतो. कशासाठी मोबाईल वापरता? किती मोबाईल वापरता? मोबाईल हा तुमचा शेवट आहे. कारण सर्वांच्या हातात मोबाईल हा नक्कीच सर्वांना घातक आहे. म्हणून आणि सर्वांवर एक ठराविक उपाय नाही. उपाय फक्त एकच आहे. ती समस्या हाताळणारा मनुष्य तोच या समस्येचं मूळ आहे आणि तोच यावरील समाधान आहे. म्हणून प्रत्येक समस्येला काहीतरी कारण नक्की असतं. कारणाशिवाय समस्या असूच शकत नाही. त्यामुळं कारणांचा शोध घेणं महत्त्वाचं असतं. समस्येमागील कारणांचा शोध आपण घ्यायला हवा. उपायांचा शोध समस्या, परिणाम, कारण याचा विचार केल्यानंतर क्रमाने उपायाचाही विचार करणं हे ओघानं आलंच. एकदा समस्या काय आहे हे नक्की समजलं तर त्यावरील उपायही नक्कीच सापडतो. परंतु आपण समस्येच्या जडापर्यंत जात नाही. हीच आपली खरी समस्या आहे. त्यामुळे मग उपाय हे लवकर सापडत नाहीत. शेवटी काय तर आपल्या समस्येने कोणाला घंटा फरक पडत नाही. त्यामुळे आपणच व्हावे आपल्या जीवनाचे शिल्पकार आणि समस्येला करावे जागीच ठार. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, नक्की तुमच्या जीवनामध्ये काय चालू आहे याचा तुम्ही विचार केला पाहिजे आणि त्या पद्धतीनं तुमचं जीवन हे एका साच्यामध्ये न जगता तुमच्या जीवनाला असे गोल वळण देऊन तुम्ही जीवन जगला पाहिजे. फक्त कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखादी व्यक्तीविषयी चांगले वाईट विचार मत बनवण्यापेक्षा जर का आपण स्वतः 4 पावलं चालून समोरासमोर त्या व्यक्तीसोबत संवाद साधून मगच खात्री करा. एक जोकवर तुम्ही पुन्हा पुन्हा हसू शकत नाही, तर मग ज्याने तुम्हाला दुखवलं आहे त्यासाठी का तुम्ही पुन्हा पुन्हा रडता? मनुष्याची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरीही जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची परिस्थिती चांगली असावी लागते. प्रामाणिकपणा ही खूपच बहुमूल्य वस्तू आहे. कुठलीही फालतू माणसांकडून त्याची अपेक्षा करू नका. आशेच्या निराशेच्या असे अनेक प्रसंग येतात. मग विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात. थेंब कितीही लहान असला तरी त्याच्या अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची क्षमता असते. त्यामुळे स्वतःला कधीही लहान समजू नका. माणसाच्या आयुष्यात दुःखापेक्षा सुख जास्त असतं. त्याला आकाशाच्या पेक्षा चमकणाऱ्या विजांमध्येच जास्त इंटरेस्ट असतो. रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय म्हणजे हे जगात मौनच आहे. यश मिळेपर्यंत गप बसून राहा. कारण सिंह जर ओरडत राहिला तर त्याला शिकार मिळणारच नाही. ज्याने आयुष्यात काहीच चूक केली नाही याचा अर्थ त्याने आपल्या जीवनात काहीच केलं नाही. जिंकणं आणि हारणं या दोन्हीसाठी सारखीच ताकद लावावी लागते. तर हारण्याच्या एका मनात आणता सोपं होऊन जातं. माणूस फक्त आपण आनंदात राहावं, कारण आपल्याला दुःख देणाऱ्यांची अनेक बिनपगारी लोक
पूर्ण वेळ आपलं काम करत असतात. म्हणून स्वतःला हसायला हसेल तर दुसऱ्याला रडवणं लगेच बंद करावं. भेकड म्हणून जगण्यापेक्षा शूराचं मरण कधीही चांगलं. माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायचीच नसेल तर कारणं सापडतात. विश्वास हा खोड रबर सारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो. जे तुम्हाला नावे ठेवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या कामावर ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि समुद्र कितीही मोठं वादळ आलं तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही. म्हणून लक्षात ठेवा, ज्याने ज्याने स्वतःच्या मनावर मौन धरलं तोच ह्या जगात सिद्ध आणि यशस्वी पुरुष झाला. म्हणून आयुष्यात यश मिळतं तेव्हा कळतं की आपण कोण आहोत, पण अपयशी तेव्हा कळतं की आपले कोण आहेत. कोणतंही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते. गरुडा इतकं उडता येत नाही, म्हणून चिमणी कधी उडण्याचं सोडत नाही. अडचणीत असताना अडचणीपासून दूर पळणं म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखंच आहे. टीका करणाऱ्या शत्रूपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध राहा. नाती हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळं काही शक्य आहे. खर्च झाल्याचे दुःख नसते, हिशोब लागला नाही की त्रास होतो. जिभेचं वजन खूप कमी असतं, पण तिचा तोल सांभाळणं खूप कमी लोकांना जमतं. थोडं दुःख सहन करून दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडं दुःख सहन करायला काय हरकत आहे. साधं सोपं जगावं, दिलखुश हसावं, न लाजता रडावं, राग आला तर चिडावं, पण झालं गेलं तिथल्या तिथे सोडावं. येणाऱ्या संकटावर मात कशी करता येईल याचा एवढा विचार करा की संकटालाही येण्यासाठी विचार करावा लागेल. आपल्याला अनेक अडचणी येत असतात. दुःखी, भीती, चिंता, काळजी, नकारात्मक नेहमी आपल्याला चिटकून असते. काही वेळा अडचणीचे लवकर निरसन होत नाही. अशा वेळी सकारात्मक व्हावे, नामस्मरणाची शक्ती अनुभवावी. श्री स्वामी समर्थांचा जप आणि सेवा केल्याने लाभ मिळतात. प्रत्येक सेवेकऱ्याला आपला एक अनुभव आलेला असतो. जर आपल्याला अनेक अडचणी लवकर दूर व्हाव्या याकरिता हे उपाय करून पहा. श्री सूत पठण दररोज घरात श्री सूत पठण केले असता त्या घरात धनाची कमतरता भासत नाही. लाल रंगाच्या रेबणीमध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात सुख, शांती व धनाची वाढ होते. प्रत्येक गुरुवारी तुळशीत दूध अर्पण केल्यास धनलाभ होतो. गुरुचरित्राचा 10वा अध्याय. नोकरी व्यवसायातील अडचणींसाठी श्री गुरुचरित्राचा 10वा अध्याय दररोज वाचावा. कोर्ट कचेरी यांच्या फेऱ्या बऱ्याच वेळा त्रासदायक यातना काहींना देतात. अशा वेळी श्री नवनाथ ग्रंथाचा 3रा व श्री गुरुचरित्राचा 4था अध्याय रोज 2 वेळेस वाचावा. नामस्मरणाची शक्ती ज्या घरात एकतरी भक्तिवान नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्याच्यामुळे तरुण राहतात. व ती व्यक्ती गेली की वास्तुदोष किंवा अडचणींमुळे होणारे त्रास वाढून कुटुंबावर सतत संकटांना सामोरं जावं लागतं. शक्य असल्यास श्री स्वामी समर्थांचा जप किंवा तारक मंत्र नियमित बोला. किंवा सध्याच्या ह्या काळात रेकॉर्डिंग सुरू ठेवा. मनचिंतन याला फार महत्त्व. स्वयंपाक करतेवेळी किंवा इतर महत्त्वाच्या कामावेळी सतत नामस्मरण करावे. मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो, उच्चार करण्याआधी विचार करतो, म्हणून तो मानवी प्रगतीस खरा कारणीभूत होतो. विचार हा सुविचार होण्याला ध्यान चिंतांची आवश्यकता फार असते. म्हणून ध्यानधारणा, मनचिंतन याला फारच महत्त्व आहे. शांत झोप लागण्यासाठी अनेक वेळा कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा इतर अडचणीमुळे रात्री शांत झोप लागत नाही. अशा वेळी आपल्या इष्ट देवतेचे किंवा स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे. सोबतच
ज्ञानेश्वरी या ग्रंथातील 12व्या अध्यायातील पहिल्या 16 ओवी वाचाव्या. शांत झोप लागेल. श्री स्वामी समर्थ. निर्मितीच्या किंवा विध्वंसाची बीज माणसाच्या मनात असतात. माणसाच्या मनाच्या शक्तीचा हाच तर दुहेरी वापर आहे. नवनिर्माण आणि नाश, सकारात्मक आणि नकारात्मक. मनाच्या सर्जक सकारात्मक शक्तीच्या आधारावर जीवन ही संपूर्ण आणि परिपूर्ण होऊ शकतं. त्याच मनाच्या विध्वंसक आणि नकारात्मक प्रवृत्तीने जीवन उजाड भकास होऊ शकतं. प्रेम, करुणा, दया, संवेदनानं मन संक्रित झालं की व्यक्तीच्या जीवनाला अव्यापकतेची दिशा देतं. द्वेष, मत्सर, ईर्षेनं आणि वैर्यानं मन पेटलं की व्यक्तीचं जीवन दिशाहीन होत जातं. अगदी त्याचप्रमाणे अवघ्या समाजाचं मनच जेव्हा सामायिक द्वेष, सामूहिक मत्सर आणि सामूहिक वैरानं पेटून उठतं, तेव्हा त्या समाजाचं जीवन ही दिशाहीन होत जातं. म्हणजेच जीवन हे व्यक्तिगत असो किंवा सामूहिक, त्याचं भवितव्य अवलंबून आहे ते मनावर. आणि हे मनच माणसाला गोत्यात आणतं. हे मनच माणसाला गुंत्यातून सोडवतं. हे मनच माणसाला बंधनात पाडतं. हे मनच असतं ते बंधन झुगारून मुक्त होतं. थोडक्यात माणसाच्या संपूर्ण जीवनावर मनाचाच प्रथम ताबा आहे. जीवनावर ज्या मनाचा ताबा आहे ते मन ज्याच्या ताब्यात येतं त्याचा जीवनावरही ताबा असतो. तोच खरा स्वतंत्र असतो. म्हणून सध्याचं युग हे माणसाच्या प्रगतीला अनुकूल असून सुद्धा कधी कधी नव्हे तो माणूस हतबल झाल्यासारखा झाला. दररोजच्या जगण्यातलं सहजपण निघून गेलं आहे. भौतिक प्रगतीला जर सर्व काही मानलं तर अशा समस्या हा वासून समोर उभ्या टाकणारच. स्वार्थांची वर्तुळे विस्तारित जाणं आणि संवेदना हरवून जाणं हे जगण्यातलं माणूसपण संपवून टाकतात. आत्मकेंद्रित जगणं म्हणजे जेव्हा परिणाम होऊ लागतं तेव्हा आयुष्याचं परिझुंज होऊ लागतं. संस्कृती, संस्कार, परोपकार, भावना याचा अर्थ हरवून जातात. हे विश्वची माझे घर ही माऊलीची प्रार्थना अर्थहीन होऊन जाते. सध्या स्वार्थी जगण्याला, दिखाव्याला प्रतिष्ठा प्राप्त होत असल्यामुळे चांगुलपणा अडगळीत पडला आहे. गलिच्छपणाचं जगण्याचं प्रमाण झाल्यामुळं तत्व, विवेक, विचार पालापाचोळ्यासारखं अस्तव्यस्त झाले आहे. आजूबाजूचा परिसर अविचारांसारखे परिणाम झाल्यामुळे तत्व, विवेक, विचार पालापाचोळ्यासारखं अस्तव्यस्त झाले आहे. आजूबाजूचा परिसर अविचारांच्या काळजीने काळवंडून लागले की उजेड पोरका होतो. प्रत्येकाला स्वतःभोवती सुखाचा परिमळ सतत दरवळत राहण्याची ओढ लागली असल्यामुळे त्याग, समर्पण, दातृत्व या गोष्टी फक्त सांगण्यापुरत्या उरल्या. मी आणि मीच आणि संकुचित भावना जगल्यातलं सहजपण लयाला नेतं आहे. खरं तर मुखवटा घालून जगणं आपल्यामुळे स्वतःचा खरा चेहरा कोणता हेच आपण विसरून जात आहोत. त्याचमुळे जर आयुष्य आणखीच अवघड बनत चाललेलं आहे हे वास्तव नाकारता येणार नाही. म्हणून कर्तव्य श्रेष्ठ ही भावना की दोन शब्द वेगळे पण एकमेकांच्या बरोबरीने राहणारे, तुलना कधी करायची आणि श्रेष्ठता कशात मोजायची, कशाला आनंद द्यायचा आणि कोणाला दुखवायचं, कोणाला कळसावर चढवायचं आणि कोणाला पायदळी तुडवायचं, तर ही श्रेष्ठता कशात समजायची, कर्तव्यात की भावनेत? कर्तव्य सर्वश्रेष्ठ की भावना श्रेष्ठ हा प्रश्नच गौण ठरतो. कर्तव्य आणि भावना ह्या तराजूच्या दोन पारडे आहेत. त्याची एकमेकांची तुलनाच होऊ शकत नाही. या दोन्ही गोष्टींना आपला तोल हा सांभाळावाच लागतो. भावना रहित कर्तव्य आणि कर्तव्य विना भावना कधीच सुख देऊ शकत नाही. म्हणूनच मला वाटतं की कर्तव्य आणि भावना याचं नातं दुसरं तिसरं काहीही नसून पती पत्नीचं आहे. पती हे कर्तव्य असून पत्नी ही त्याची भावना आहे.
आणि जर सुखांची फळं चाखायची असतील तर भावनेला कर्तव्याच्या माग सावलीप्रमाणे राहावंच लागतं. हृदयातून उत्कटलेल्या भावनांना माणूस रोखू शकत नाही आणि त्याच्या हातून कृती घडते. घडलेल्या कृतीतून कर्तव्याची जाणीव होते आणि ह्याच जाणीवेतून पूर्णत्व प्राप्त होते. जीवन जगत असताना आयुष्यात वेगवेगळी माणसं भेटतात. त्यातील काही माणसांना सांभाळत राहायचं आणि काही माणसांपासून सांभाळून राहायचं असतं. बुद्धी सगळ्यांकडे असते, पण तुम्ही चलाकी करता की इमानदारी हे तुमच्या संस्कारावरून अवलंबून असतं. चलाकी 4 दिवस चमकते आणि इमानदारी आयुष्यभर चमकत असते. आयुष्यात एखाद्याला रडवून कितीही पूजापाठ हवन केलं तरी काहीही एक फायदा होणार नाही. पण जर रोज एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणलं तर साधी अगरबत्ती सुद्धा लावायची गरज नाही पडणार. इतिहासात भविष्य शोधत बसायचं की भविष्यात इतिहास घडवायचा सर्वस्वी आपल्या हातात आहे. तुम्ही मागे जाऊन तुमच्या भूतकाळावर बदलू शकत नाही, पण तुम्ही आज जिथे आहात तिथून एक नवीन सुरुवात नक्कीच करू शकता आणि तुमचं भविष्य बदलू शकता. गैरसमजुतीचा फक्त एक क्षण खूप धोकादायक ठरू शकतो, कारण काही मिनिटांमध्येच आपण एकत्र घालवलेल्या 100 सुखांच्या क्षणाचा तो विसर पडतो. म्हणून गैरसमज टाळा. जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्याच्या मनाचा व मनाचा विचार केला तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही. म्हणून हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर तुम्ही जगातल्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावले त्याचा काहीच उपयोग होणार नाही. राग आणि प्रेम व्यक्त केलं जातं तिथं आपलं कोणीतरी असतं. भले यश होण्याची खात्री नसेल, परंतु अभ्यास, चिकाटी व संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे. आपल्या जन्माने मृत्यूला शोधण्यासाठी लावलेली वेळ म्हणजे आपलं आयुष्य आहे. सुंदर आयुष्य सहज घडत नाही, तर ते जाणीवपूर्वक घडवावं लागतं. ते म्हणजे प्रार्थनेतून, माणुसकीतून, प्रेमातून, त्यागातून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कृतीमधून. आकाशातील ग्रह पृथ्वीवर माणसावर परिणाम करतात की नाही ते माहीत नाही, परंतु पृथ्वीवरील माणसं एकमेकांबद्दल जे ग्रह निर्माण करून घेतात ते मात्र माणसांच्या जीवनावर निश्चितच परिणाम करत असतात. म्हणून स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जीवन जगत असताना भिवू नकोस, मी तुझ्या अखंड पाठी आहे. उगाची भीतोसी, भय हे पळू दे, जवळी स्वामी शक्ती या जगाला कळू दे. भिवू नकोस, मी तुझ्या अखंड पाठी आहे. असेच स्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून येणारे असेच व्हिडिओ आपल्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील आणि स्वामी समर्थ महाराजांचा अखंड कृपा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहील. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आयुष्य चांगल्या प्रकारे जगण्यासाठी आपल्याला काही अपघातांना, काही गोष्टींना, आपल्या जीवनातील काही लोकांना त्यांच्या बोलण्याचा, वागण्याला दुर्लक्ष करता आलं पाहिजे. प्रत्येक क्रियेवर प्रतिक्रिया व्यक्त करणं आवश्यक नसतं. कधी कधी आपल्या काही प्रतिक्रिया आपल्या वेगळ्या वेदना देऊन आपलंच नुकसान करतात. अहंकार व रागाच्या भरात आपण इतरांना अद्दल घडवण्याचा, मानसिकतेने इजा करण्याचा प्रयत्न करतो, पण आपल्याला नंतर कळतं की अशा स्वतःचेच नुकसान केले आहे. लोहाराच्या बंद दुकानात एक साप घुसला. तिथे पडलेल्या एका करवतीमुळे त्याला जखम झाली. सापाने मागे वळून आपल्या पूर्ण ताकदीने करवतीला चावण्याचा प्रयत्न केला. सापाच्या तोंडातून रक्त वाहू लागलं, तरीही सापाने करवतीला स्वतःला गुंडाळून मारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी जेव्हा लोहारानं दुकान उघडलं तेव्हा त्याला करवती भोवती गुंडाळलेला मेलेला साप दिसला, जो आपल्या
रागाचा आणि अहंकाराचा बळी पडला होता. स्वतःच्या रागाचा आणि अहंकाराचा बळी कधीच पडू नका. अनेक चुका केलेल्या असतात ज्या आपण विसरून गेलेलो असतो, परंतु आपल्या प्रत्येक कर्माचं फळ हे ठरलेलं असतं. आपल्या चांगल्या वाईट प्रत्येक कर्माची नोंद आपल्या खात्यात जमा होत असते. आपल्या चुकांची वाईट कर्मांची फळं करवतीच्या रूपात समोर येत असतात, जी वर्तमानात जरी आपली चूक नसली तरी आपल्या किरकोळ इजा करतात. अशा वेळेस करवतीला दोष देऊन आणखी जास्त नुकसान करून घेण्यापेक्षा तिच्याकडे दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे. भूतकाळात करून ठेवलेल्या कर्माबद्दल बदलता येत नाही. ते करवतीच्या रूपात समोर येतच असतं. म्हणून चांगलं कर्म करा, योग्य ते फळ मिळेल. शेवटी हिशोब कर्माचाच होत असतो. तुम्ही किती प्रॉपर्टी कमवली, तुम्ही किती पैसा कमवला, तुम्ही किती बँक बॅलन्स ठेवला, याला काहीच महत्त्व नाही. शेवट तुमच्या स्वतःला जाणवणार आहे की ह्या जगात काहीच नाही. आपण चांगलं वागलं असतो, 4 माणसं आपली केली असती, थोडी माणुसकी धर्म पाळला असता, तर नक्कीच आयुष्यात चांगले बदल आणि आनंदी समाधानी जीवन जगता आलं असतं. म्हणून आपण भूतकाळात करून ठेवलेल्या एक वाईट चुका, वाईट कर्म बदलता येत नाही आणि त्यांचे समोर येणारे परिणामही टाळता येत नाहीत. चुकींच्या वागण्याचे भोग हे भोगूनच संपवावे लागतात. त्यापासून कोणाचीही सुटका होत नाही. कितीही देवदेव केलं तरी देव सुद्धा त्यापासून आपल्याला वाचवू शकत नाही. मग वर्तमानात देवाची प्रार्थना का करावी? जर प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर देव आपल्याला येणाऱ्या संकटातून वाचवू शकत नाही, तर देवाची आराधना का केली पाहिजे? तर मनाची शक्ती वाढवण्यासाठी देवाची आराधना करायला हवी. आपल्या सोबत आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या वाईट गोष्टींसाठी इतरांना आणि आपल्या परिस्थितीला जबाबदार न धरता, ते आपल्याच मागच्या चुकीच्या कर्माचं फळ आहे हे समजून त्याला स्वीकारत सामोरं जाण्याची मनाची शक्ती प्रचंड सकारात्मक असावी लागते, जी योग, ध्यान, नामस्मरण करून वाढवता येते. देवाची आराधना करायला सुरुवात केली की आपण कुठे चुकलो, काय योग्य आपण करू शकलो असतो, असा विचार करण्याची सवय लावून घेतली, तर योग्य अयोग्य, चूक बरोबर याची जाणीव होऊ लागते. यामुळे मनाला योग्य विचार आणि योग्य कृती करण्याची शक्ती प्राप्त होते. ज्या योगे नवीन चुका, वाईट कर्म आपल्या हातून घडण्याची शक्यता कमी होत जाते. आपल्या कर्माच्या खात्यातील वाईट कर्माचं गाठोडं आणखी मोठं न होता हलकं होत जातं. होऊन गेलेल्या चुकींसाठी देवांकडे माफी मागून समोर आलेली शिक्षा कुठलीही तक्रार न करता भोगून संपवायची आणि वर्तमानात त्या चुका न करता नवीन चांगलं कर्म करत राहिल्याने पुढे येणारी आपली वेळ, भविष्यकाळ सोपा सुखकर करण्याची संधी देवाची आराधना केल्याने मिळते. आभार व्यक्त केल्यानं चांगल्या गोष्टी जीवनात आकर्षित होतात आणि टिकून राहतात. जीवनात मिळालेल्या प्रत्येक गोष्टीचे आभार व्यक्त केले पाहिजेत. आपल्या आई-वडील, भाऊ-बहीण, जोडीदार, मुलं, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, आपलं घर, व्यवसाय, गाडी अशा प्रत्येक गोष्टीचं, आपल्या जीवनातील प्रत्येक व्यक्तीचं आभार व्यक्त केल्याने सकारात्मकता वाढण्यास सुरुवात होते. जास्तीत जास्त 5 मिनिटात आपण मिळालेल्या सर्व गोष्टींचे आभार व्यक्त करू शकतो. त्यानंतर दिवसभर आपल्याला काय करायचं आहे याची नोंद लिहिण्यास सुरुवात केली पाहिजे. सुरुवातीला काही लिहावं सुचत नाही, त्यामुळे सर्वप्रथम तारीख टाकून किती वाजता आपण उठलो हे रोज लिहून ठेवण्याची सवय स्वतःला लावली पाहिजे. जमेल तसं दिवसभराचं नियोजन, महत्त्वाच्या कामांची यादी, खाण्याची झोपण्याची वेळ निश्चित करून लिहून ठेवावी. सुरुवातीला अगदीच ठरवल्याप्रमाणे सर्व गोष्टी होत नाहीत. जेवढं शक्य होईल तेवढं नियोजनानुसार वागण्याचा प्रयत्न करत राहिलं की हळूहळू सवयी दृढ होतात आणि आपल्या मनाला, शरीराला त्या सवयींची सवय होण्यास सुरुवात होते. घरकामाचं नियोजन, व्यवसायाचं नियोजन,
खर्चाचं, पैशाचं नियोजन, हिशोब ह्या गोष्टींची नोंद करून ठेवायची सवय लावल्याने जीवनात आश्चर्यकारक सकारात्मकता येते. साधारण 10 ते 15 मिनिटात या सर्व गोष्टींचा विचार करून आपण त्या लिहून ठेवू शकतो. यानंतर निरोगी शरीरासाठी, शरीरातील ऊर्जा वाहती ठेवण्यासाठी, आनंदी, स्वस्थ, कणखर राहण्याची शक्यता असेल, चालणं, धावणं, योगा, जिम करणं, पोहणं, कोणत्याही प्रकारे अर्धा ते पाऊण तास व्यायामासाठी दिला पाहिजे. सकाळी लवकर उठणं, ध्यान, व्यायाम, दिवसभराचं नियोजन करणं या सवयी आपलं आयुष्य बदलून टाकतात. पहाटेचा 1 तास स्वतःसाठी या सर्व गोष्टींसाठी दिला तर राहिलेले 23 तासाचं युद्ध आपण अगदी सहज योग्य प्रकारे लढून जिंकू शकतो. पहाटेचा 1 तास स्वतःसाठी दिला तर दिवसभरातील 23 तासांचे युद्ध आपण सहज जिंकू शकतो. म्हणून आपल्या आयुष्याचा रंग, रूप, चव देण्याचं काम हे आपल्या भावनांचं आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक सुखदुःखात, यश अपयशात सर्वात महत्त्वाची भूमिका आपल्या भावनांची असते. एखाद्या कृतीवर, घटनेवर आपण जो विचार करतो, जी प्रतिक्रिया देतो, ते असते आपली भावना. एखाद्या गोष्टीबद्दल, व्यक्तीबद्दल आपल्याला काय वाटतं याचा विचार आपण भावनेच्या स्वरूपात व्यक्त करतो. आनंद, सुख, समाधान, शांती, प्रेम या सकारात्मक भावना, तर राग, लोभ, मोह, मत्सर, माया, द्वेष, तिरस्कार या आपल्या नकारात्मक भावना आहेत. प्रेम आणि तिरस्कार या आपल्या 2 भावनांवर आपल्या जीवनाचं बरंच गणित अवलंबून आहे. या भावनांना सांभाळता आलं तर आपलं संपूर्ण आयुष्य आपण अगदी व्यवस्थितरित्या सांभाळू शकतो. आपल्या या 2 भावनांवर आपल्याला नियंत्रण मिळवता आलं तर आपल्याला संपूर्ण आयुष्यावर आपण नियंत्रण मिळवून जग जिंकू शकतो. आपल्या भावना समजून घेणं, त्या कशा आणि का निर्माण होतात, त्या निर्माण करणं आपल्या हातात आहेत की इतर कोणाच्या हातात, या गोष्टी समजून घेतल्या तर आपलं जगणं सोपं आणि आयुष्य खूप सुंदर होईल. आपल्या भावनांचे गुलाम न बनता आपल्या भावनांवर विजय मिळवण्याचे सामर्थ्य आपल्या जवळ असायला हवं. नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनात नक्कीच यशस्वी होऊन जाताल. आपल्या भावनांच्या आहारी जाऊन त्यांचे गुलाम न बनता आपल्या भावनांवर विजय मिळवण्यासाठी सामर्थ्य आपल्याजवळ असायला हवं. भावनांच्या आहारी जाणारे लोक व्यसनाधीन होतात. भावनावर नियंत्रण मिळवणारे लोक जीवनात प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतात. स्वतःच्या मनात जे काही चालू आहे ते ओळखता येणं, ते स्वीकारता येणं, हे जर आपल्याला जमलं, आतलं जग जर आपण ओळखत असू तरच आपल्या भावनांचे स्वरूप आपल्या लक्षात येतं. प्रत्येक व्यक्तीच्या मनात भावनिक गोंधळ चालू असतो. जीवनातील अनेक निर्णय ही भावनेच्या भरात आपण घेत असतो आणि नंतर पश्चातापाचे क्षण वाट्याला येतात. जीवनातील पश्चातापाचे क्षण टाळण्यासाठी भावनेला बुद्धीची जोड असली पाहिजे. महाभारतातील कर्णाचं उदाहरण घेतलं तर ब्रह्मदेवालाही माहीत होतं की कर्ण हा भावनिक आहे. त्यामुळे कर्णाला भावनिक करून ब्रह्मदेवाने त्याची कवच कुंडल मागून घेतली. कर्णाने बुद्धीची जोड न लावता देता भगवानांच्या आधारे निर्णय घेऊन आपली कवच कुंडल दिली आणि कर्णाला पश्चातापाच्या दुःखाला सामोरं जावं लागलं. भावनाशील असणं चुकीचं नाही, पण आपल्या भावनांचा आपल्यावर नियंत्रण असायला हवं. पूर्णपणे भावना शून्यही असू नये. निसर्गाचा नियम आहे की सर्व प्रमाणात म्हणजे बॅलन्स हवं, नाहीतर विनाश अटळ आहे. ध्यान ही अशी एक शक्ती आहे जी आपल्याला आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत करते आणि आपल्या भावनांचे गुलाम होण्यापासून दूर ठेवते. भावनांवर नियंत्रण मिळवायचे सामर्थ्य आपण ध्यान धारणा करूनच प्राप्त करू शकतो. विचार, भावना, मन, शरीर या 4 गोष्टींची काळजी घेतली तर आयुष्य संतुलित, सुखी, आनंदी, यशस्वी होण्यास सुरुवात होते. श्री स्वामी समर्थ. झाडे लावा, झाडे जगवा, माती वाचवा, पाणी वाचवा. सेव्ह अर्थ. आणि मनात स्वामींबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये
श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.